मी सध्या आहे काल जे जुन्नर तालुक्यात जुन्नर शहराच्या जवळ जो पंप आहे त्या पंपावरती लांबच्या लांब रांग पेट्रोल पंपावरती वाहनांची लागलेली होती आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की पेट्रोल मुबलक प्रमाणात आहे, नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु तरीही आज पुन्हा एकदा लोक या ठिकाणी येत आहेत. प्रचंड असे टू व्हीलरवाल्यांची मोठी अशी रांग आहे आणि पेट्रोल संपतं की काय आपल्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी सर्व नागरिक आपल्या गाड्या घेऊन आपली वाहनं घेऊन पंपावरती गर्दी केलेली आहे. मी या पंपावरती आलो आहे. कालही या पंपाचे जे मालक आहेत आणि जे संचालक आहेत त्यांनी कालही नागरिकांना आवाहन केलं होतं. आज परत एकदा माझ्या समवेत या ठिकाणी या पंपाचे मालक आहेत. नमस्कार साहेब, कालसुद्धा आपण आवाहन केलं होतं की नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण नाही, तालुक्यामध्ये पेट्रोल मुबलक प्रमाणात आहे बरोबर. आणि तरीही लोक आज परत एकदा लोक हा बोला ना. हा घ्या फोन कोणाचा आहे? हॅलो कुणाचा फोन आहे? बोले हां हां गाडी तिकडे लागली. काका काय भेटलं का पेट्रोल? कितीच रुपयाचं भेटलं? 200 रुपयाचं. बरं, म्हणजे 200 रुपयाचंच देतात का? 500पर्यंत भेटते. ओके, 500 रुपयापर्यंत भेटते का 200 रुपयाचंच देतात? 200 रुपये. काय ठरलंय म्हणजे मालकांनी तुम्हाला काय सांगितले किती रुपयाचं प्रत्येकाला पेट्रोल द्यायचं? नाही, फक्त 200च, कारण की गर्दी वगैरे करतात ते गाड्या वगैरे नाही का, त्याच्यामुळे काय होतं गोंधळ होतो म्हणून 200 रुपयाचं ठेवलंय कंपल्सरी. 200 सगळ्यांना. म्हणजे जो मोटरसायकलवाला येईल त्याला 200 रुपयाचं पेट्रोल द्यायचं असं? गाडी असली तर 1000-1500 पर्यंत. हां, पण साठा आहे तुमच्याकडे पेट्रोलचा? पण त्याचं नाही काय हो. गर्दी करतात आहे ना त्यामुळे. काय पेट्रोल टाकायला आलेत? पेट्रोल टाकायला भेटतं का पेट्रोल? भेटत तर नाही, इथं आहे चालू. इथे चालू आहे. 200च बोलतायत. बाकी ठिकाणी बाकी ठिकाणी नाही, 2च पेट्रोल पंप चालू आहेत, एचपीचा आणि आहे. HP चा कोणता? पुढचा समोर तो एक चालू आहे आणि हा एक. म्हणजे शहराच्या आजूबाजूला फक्त 2च पंप चालू आहेत, बाकी ठिकाणी बंद आहे का? बंद आहे. बरं, ते हे कुठे गेले ते मला आवाहन करणार होते. तर आपण पाहतोय या ठिकाणी 200 रुपयाचं पेट्रोल नागरिकांना, या ठिकाणी मोटरसायकलवाल्यांना 200 रुपये आणि 4 व्हीलर जी गाडी येईल त्याला 1000 रुपयाचं पेट्रोल देण्याचं या पंपाचे जे चालक आहेत त्यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय आपल्यासोबत ते पुन्हा एकदा आहेत. सर, काय सांगाल आता पेट्रोलच्या बाबत अशी अवस्था तालुक्यामध्ये निर्माण झाली? काहीच नाही, रविवार असल्यामुळे कुठल्याही पंपाला गाडी भरून भेटलेली नव्हती डेपोमधनं, त्यामुळं सगळीकडं शॉर्टेज तयार झालेलं आहे. आज दुपारपासून सगळीकडं पाहिजे तेवढं पेट्रोल डिझेल सगळं अवेलेबल होणार आहे. लोकांनी काही करून पॅनिक व्हायची गरज नाही आहे. मुबलक पेट्रोल डिझेल हे उपलब्ध आहे. आमच्या गाड्यासुद्धा भरायला गेलेल्या आहेत. तर लोकांनी पॅनिक होऊ नये, मला एवढंच आव्हान आहे. आत्ता भेटतंय त्यात तुम्ही चालून घ्या, तुमचं काम चालू ठेवतोय, यासाठी आम्ही हा 200 रुपयाचा नियम घेतला आहे, जेणेकरून बाकीच्या लोकांचं काम थांबायला नको. बाकी याच्या मागं दुसरा हो, लोकांना त्या मेसेजमुळं लोक यायला लागलेले आहेत लोकांना पंपावरती. व्हॉट्सअपवर काही गोष्टी व्हायरल झाल्या आहेत, त्याच्यामुळं असं झालं आहे की पेट्रोल पंप बंद होणार आहे. अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे. मुबलक पेट्रोल डिझेल हे आपल्याकडे उपलब्ध आहे, याचं मी गॅरंटी देतो. सगळ्यांनी संयम बाळगावा एवढीच माझी विनंती. आता लोक असं सांगतात का तुमचा एक पंप आणि पुढं HP चा एक 2च पंप चालू आहेत, बाकी तालुक्यातले शहराच्या बाजूला जे पंप आहे ते बंद आहेत. त्याच्याबद्दल मी सांगतो, लोकांमध्ये अफवा उठल्यामुळे ज्याला 200ची गरज होती तो 1200-1500चं भरून घेऊन चालला आहे. ज्या पंपाला पेट्रोल डिझेल 2 दिवस पुरतं त्याचा अर्ध्या दिवसातच संपायला झालेला आहे, म्हणून शॉर्टेज झालेला आहे. म्हणजे लोक स्टोरेज करायला लागलेले आहेत. स्टोरेज करायला लागली आहे किंवा लोकांमध्ये काय गैरसमज गैरसमज. त्याच्यामुळं हा सगळं पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. बाकी काही याच्यात मेजर इश्यू असा काही नाही. हा, लोकांनी या पेट्रोल सर्व तालुक्यामध्ये मुलं प्रमाणात आहे, लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही असं पंपाचे चालकांनी आताच आपल्याला सांगितले. परंतु लोकांना मेसेज गेल्यामुळं आणि इराक, अमेरिका, इस्रायल युद्ध असल्यामुळं त्या युद्धाचा परिणाम थेट जुन्नर तालुक्यात होताना या ठिकाणी दिसत आहे. नागरिक अतिशय सर्व नागरिक या ठिकाणी त्या युद्धाच्या परिस्थितीमुळं आपल्या तालुक्यामध्ये पेट्रोल संपतं की काय ह्या भीतीने आपल्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी
सर्व नागरिक या ठिकाणी पंपावरती गर्दी करताना दिसत आहेत. मी तालुक्यातील जनतेला सुद्धा सांगतो की जसं मालकांनी ह्या पेट्रोल पंपाच्या चालकांनी जसं सांगितले की पंपावरती घाबरण्याचं काही कारण नाही, मुबलक साठा आहे. परंतु सर्व लोक एकदम आल्यामुळे त्यांनी त्यांचं लिमिट ठेवलेलं आहे. मोटरसायकलला 200 रुपये आणि 4 व्हीलर गाडीला 1000 रुपयाचं पेट्रोल ते या ठिकाणी देत आहेत. आणि दुपारनंतर ह्या सगळ्या पंपांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने सुरळीत पेट्रोल चालू होईल असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे.